तर आता पावसामध्ये अशा मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या खायला मजा येतात. तर आमच्याकडे आलेल्या ह्या कमी तिखटवाल्या अशा मिरच्या. तर ह्याची डेट अशी कापून घेतलेली आणि ह्याला मधून असं चीर पाडलेलं आणि ह्याच्या आतमधल्या ज्या सगळ्या बिया होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि पाण्याखाली ह्याला स्वच्छ धुवून घेतलं. तर अशा प्रकारे ह्याला मी चिरून घेते आणि ह्याच्या आतमधलं सगळं बिया मी ह्याच्या काढून घेतले. आणि आता ह्याचे आपण एकाचे 2 भाग करणार कारण का मिरची मोठी आहे. तर अशा प्रकारे मी ह्याचे एकाचे 2 भाग करून घेतले. अशाच प्रकारे सगळ्या मिरच्यांचे ह्याचे एकाचे 2 भाग तयार करायचे. अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या झाल्या तयार. तर आता बनवूया ह्याचं बॅटर. तर इथे मी जवळ-जवळ 1 कप बेसन घेतलंय आणि सोबतच पाऊण कप तांदळाचं पीठ जेणेकरून त्याला असं थोडं कुरकुरीतपणा येईल. आता ह्याच्यामध्ये जाणार मीठ आणि सगळे मसाले म्हणजे धणा जिरा पावडर, हळद, घरगुती मसाला, हिंग हे घालून ह्याला मिक्स करायचं. सोबतच लिंबाचा रस घालायचा थोडासा आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी लागेल तसं घालत ह्याला मिक्स करत जायचं. जास्त पातळ नाही करायचं. ह्याचा बॅटर थोडंसं जाड ठेवायचं जेणेकरून त्याला असं प्रॉपर एकदम थर आला पाहिजे बेसनचा त्या मिरचीला. तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार आहे. इथे आपण तेल तापत ठेवले. आता हे आपलं तेल तापलंय. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या सोडूया. आता ह्या मिरच्या ना आपण मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळायचे. मस्त आतपर्यंत शिजले गेले पाहिजेत. बाहेरून अशा मस्त कुरकुरीत झाल्या पाहिजेत आणि अशा ह्या ब्राऊन कलरमध्ये मिरच्या अशा तळून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या झाल्या तयार. तर या मस्त पावसामध्ये अशा या गरमागरम मिरच्या थोड्याशा तिखट असतात, पण चवीला अप्रतिम लागतात. तर मग रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक करा.